नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत पिझ्झा. पिझ्झासाठी मी इथं घेतलेले आहेत ब्रेडच्या कडेच्या साईड काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये दूध मिक्स करून ते थोडं मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये दूध ओतून घ्यायचं, थोडंसं लागेल तसं घ्यायचं आणि त्याचा गोळा बनेल तेवढं दूध घ्यायचं. म्हणजे मऊ झालं पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे. तो व्यवस्थित लागेल तसं दूध घ्यायचं आणि मळून घ्यायचं. व्यवस्थित गोळा एकजीव करून घ्यायचा. आणि आता मी त्याचा गोळा तयार केलेला आहे. आता ताटावरती घेऊन आता व्यवस्थित पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा ताटामध्ये. ताटाला अगोदरच मी ऑइल लावून घेतलं होतं आणि त्याच्यावर पिझ्झाचा बेस तयार करत आहे. व्यवस्थित असा छान गोल करून घ्यायचा. पिझ्झा बेसवर आता चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे होल करायचे. मी दाखवते तशा पद्धतीने करून घ्यायचं व्यवस्थित पिझ्झा बेस तयार झालेला आहे आपला. आता इथं व्यवस्थित आपण त्याच्यावर पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सॉस लावून घ्यायचा, पिझ्झा सॉस. टोमॅटो सॉस पण लावून घ्यायचा त्याच्यासोबतच. व्यवस्थित पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. आता त्याच्यावर थोडा केचप पण लावून घ्यायचा. टोमॅटो सॉस लावून घ्यायचा व्यवस्थित. आता आपण त्याच्यावर भाज्या टाकणार आहोत. कॅप्सिकम, शिमला मिरची, टोमॅटो, शिमला मिरची, टोमॅटो व्यवस्थित टाकून घ्यायचं. मी कॅरेट खिसून घेतलेलं आहे, गाजर खिसून घेतलेलं आहे आणि ते पण देखील टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता. मी कॅप्सिकम, टोमॅटो आणि गाजर खिसून घेतलेला आहे. आणि जो चीजचे तुकडे आता व्यवस्थित त्याच्यावर ठेवून द्यायचे. आवडीप्रमाणे कमी जास्त चीज टाकू शकता. कोणाला जास्त चीज आवडतं, कोणाला कमी आवडतं. चिली फ्लेक्स त्याच्यावर टाकून घेतलेला आहे आणि भाज्या पण व्यवस्थित टाकून घेतलेल्या आहेत. आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. आता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली. आता त्याच्यामध्ये मी हा पिझ्झा ठेवून देते. वीस मिनिटासाठी ठेवून द्यायचा.